नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक भूमी अभिलेख कार्यालयाकडील मोजणी नकाशा हिस्सा गटबुक जुने झेरॉक्स प्रत यांची पडताळणी न करता गटामधील फेरनोंदी मंजूर केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमधून काही दिवसांपूर्वी समोर आला। या प्रकरणी नाशिकच्या तहसील कार्यालयातील मंडल अधिकारी आणि सेवानिवृत्त मंडल अधिकारी या 2 संशयितांविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणी सविस्तर माहिती अशी की नाशिक तहसील कार्यालयातील मंडल अधिकारी दिलीप वामन आणि सेवानिवृत्त मंडल अधिकारी श्याम बोरसे यांनी भूमी अभिलेखकडील बनावट मोजणी नकाशा हिस्सा फॉर्म नंबर 4 आणि 12 गटबुक जुने झेरॉक्स पत्र यांची कुठल्याही प्रकारची पडताळणी अथवा तपासणी न करता तसेच काही प्रकरणांमध्ये तहसील कार्यालयाकडील आदेश पात्र नसताना देखील दोन्ही गुन्ह्यातील विकसक जमीन मालक गुंतवणूकदार यांच्याशी संगनमत करत प्रत्येकी 14 सर्वे गटामधील फेरफार नोंदी प्रमाणित मंजूर केल्या। या नोंदी मंजूर केल्यामुळे राज्य सरकारच्या म्हाडाची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली। या दोघाही संशयितांस पोलिसांनी परवा ताब्यात घेतलं। पोलिसांनी या दोघाही संशयितांनी काल नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी दिली। त्यामुळे आता न्यायालयाने दिलेल्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीमधून आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता परतवली जाते। मात्र लाखोंचा पगार असलेल्या शासकीय अधिकाऱ्यांकडून शासनाचीच फसवणूक होत असेल तर राज्य सरकारचा पारदर्शक कारभार का असा चालतो का हा प्रश्न आता नाशिककरांकडून विचारला जातोय। 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक।